नमस्कार वायटी फॅमिली. चला तर आज मी तुम्हाला दाखवत आहे मस्त मसालेदार अशी भरल्या वांग्याची ही रेसिपी. त्यासाठी मी घेतले आहे पावशेर वांगे व त्याचा देठाचा सर्व भाग कापून त्याला पोटातून 2 चिरा पाडून घेतल्या व हे सर्व वांगे मी तेलामध्ये एक 5 ते 7 मिनिटांसाठी झाकण ठेवून वाफवून घेतले. 5 ते 7 मिनिटांनंतर हे वांगे मी सर्व तेलातून बाहेर काढून घेतले. त्यानंतर त्याच तेलामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे मी पातळ कापून व्यवस्थित लालसर रंगावर फ्राय करून घेतले. भरली वांगी करताना शक्यतो लहान वांग्यांचाच वापर करावा, त्याच्यामुळे वांगी शिजायलाही कमी वेळ लागतो व खायलाही चवदार लागतात. आता हा कांदा मस्त लालसर झालेला आहे. यातलं तेल निथळून आपण हा सर्व कांदा काढून घ्यायचा. कांदा काढल्यानंतर त्याच तेलामध्ये अर्धी वाटी खोबरं, 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या या व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. त्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी तीळ व अर्धी वाटी धने हे व्यवस्थित लालसर रंगावर भाजून घ्यायचे. हा मसाला व्यवस्थित लालसर भाजल्यानंतर तोही मसाला तेलामधून बाहेर काढून घ्यायचा. हा सर्व मसाला व्यवस्थित थंड होऊन द्यायचा व थंड झाल्यावर मिक्सरमध्ये एकदम बारीक असा दळून घ्यायचा. मसाला तळून झाल्यानंतर कढईतले एक्स्ट्राचे तेल आपण बाजूला काढून ठेवूया. ते नंतर आपण वांग्याच्या भाजीत वापरणार आहोत. कढईत थोडेसे तेल टाकून दळलेला मसाला त्यामध्ये व्यवस्थित तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचा. त्याच्यामुळे शेंगदाण्याचा व खोबऱ्याचा कच्चापणा निघून जातो. त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काळा मसाला, 1 चमचा धना पावडर टाकून पुन्हा व थोडेसे मीठ टाकून व्यवस्थित तेल सुटेपर्यंत व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा. त्यानंतर हा मसाला सर्व ताटलीत काढून घ्यायचा व थंड झाल्यानंतर वाफवलेल्या वांग्यामध्ये आपण हा व्यवस्थित दाबून हा मसाला भरून घ्यायचा. सर्व वांगी भरून झाल्यानंतर कढईमध्ये थोडेसे तेल टाकून घ्यायचे. त्यानंतर त्यामध्ये जिरं, मोहरी, 2 ते 3 हिरवी मिरची उभी कापून टाकली. त्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता व थोडासा मसाला फ्राय करून घेतला. तुम्ही पाहू शकता आता मसाल्याला मस्त तेल सुटले आहे. त्यानंतर 2 टोमॅटो मी उभे चिरून यामध्ये 3 ते 4 मिनिटांसाठी मी ते झाकण ठेवून वाफवून घेतले. 3 ते 4 मिनिटांनंतर हे वाफवलेले टोमॅटो मसाल्यामधून बाहेर काढून घ्यायचे. टोमॅटो काढून घेतल्यानंतर उरलेला मसाला या मसाल्यामध्ये टाकून पुन्हा एकदा त्यामध्ये सर्व मसाले टाकून घ्यायचे व हा मसाला पुन्हा एकदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा. त्यानंतर मसाला भरलेली वांगी यामध्ये टाकून मसाला व वांगी व्यवस्थित परतून घ्यायची. वांगी व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर मसाला तळून उरलेले तेल आपण यामध्ये टाकून घ्यायचे. 2 ते 3 मिनिटं शिजून दिल्यानंतर आपल्याला हवी तेवढी ग्रेव्ही करण्यासाठी गरम पाण्याचा वापर करायचा. त्यानंतर आपण फ्राय करून घेतलेले टोमॅटो यामध्ये टाकायचे व चवीपुरतं मीठ व कोथिंबीर टाकून झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं बारीक गॅसवर हे वांगं व्यवस्थित शिजवून घ्यायचं. पंधरा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता वांग्याला किती मस्त तर्री आली आहे. मस्त चमचमीत व मसालेदार अशी ही भरले वांग्याची रेसिपी नक्की ट्राय करून पहा व रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलवर जाऊन इतरही माझ्या रेसिपी नक्की ट्राय करून पहा. चला तर हा खास तुमच्यासाठी करा मग पटापटा सबस्क्राईब. थँक्यू.